नमस्कार. आजपासून आपण संदीप शांताराम सुर्वे लिखित परशुराम एक अजेय योद्धा हे पुस्तक वाचायला घेतो आहोत. प्रकरण पहिलं, स्वयंवर. निळ्याशा आकाशाच्या पटलावरून श्वेत शांत मेघ मार्गक्रमण करीत आहेत. त्यांच्या छत्रछायेखाली एक अतिशय सुंदर, समृद्ध, विस्तीर्ण पसरलेलं राज्य दिसत आहे. भागीरथीच्या किनारी राज्याच्या मध्यभागी एक भला मोठा नेत्रसुखदायक असा कलाकुसरयुक्त राजवाडा दिसू लागतो. हत्ती, घोडे, पालख्या राजवाड्याच्या दिशेने अगदी लगबगीनं चालल्या आहेत. इक्ष्वाकू वंशात रेणू या नावाचा महापराक्रमी राजा भागीरथीच्या काठी कान्यकुब्ज शहरी राहून आपला राज्यकारभार पाहत असे. पुत्रप्राप्तीसाठी राजा रेणूने भगवान शंकराची भक्ती केली. तेव्हा प्रसन्न होऊन शंकरांनी त्यांना एक सर्वगुणसंपन्न अशी मुलगी आणि नंतर एक मुलगा होईल असा वर दिला. राजाने अत्री, वसिष्ठ इत्यादी ऋषींना बोलवून यज्ञ आरंभला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञातून एक सर्वांग सुंदर कन्या निघाली. रेणू राजाने तिचं नाव प्रेमाने रेणुका असं ठेवलं. ही रेणुका म्हणजे पार्वती आणि काश्यप पत्नी आदिती या दोघींचा अवतार होय. अतिसुंदर आणि अतिप्रतिभावान राजकुमारी रेणुकाचं आज स्वयंवर होतं. राजमहालातील आपल्या दालनात मृगनयनी राजकन्या रेणुका आरशासमोर बसून आपलं अप्रतिम सौंदर्य न्याहाळत आहे. स्वतःला नजर लावून घेणार का ग सखे, असं म्हणत सखी अनुराधा गालातच हसत राजकुमारी रेणुकाला चिडवत आहे. राजकन्या रेणुकाच्या स्वयंवरासाठी भागीरथी काठचा राजमहाल आज सजला आहे. विविध रंगी फुलांनी महालाचे खांब सजले आहेत. रत्ने, मोती, माणकांची आरास जागोजागी दिसत आहे. राजकुमारी रेणुका स्वयंवरासाठी आलेले देशोदेशीचे राजपुत्र आपापल्या मानाच्या आसनावर विराजमान झालेले आहेत. राजा रेणू हात जोडून उपस्थितांचं स्वागत करत आहेत. इतक्यात एक सेवक अत्यानंदाने येऊन राजा रेणूला सांगतो, महाराज, महर्षी रुचिक आणि त्यांचे पुत्र जमदग्नी यांचं आगमन झालेलं आहे. राजवाड्यातल्या भल्या मोठ्या दरवाजातून जणू दिव्यत्व चेहऱ्यावर सामावलेलं, डोळ्यामध्ये विलक्षण तेज, बलदंड शरीर, रुद्राक्ष माळा परिधान केलेले 2 तेजस्वी ऋषी राजवाड्याच्या दिशेने येत आहेत. नुकतेच नारुण्यात आलेले जमदग्नी खांद्यावर अडकवलेलं धनुष्य सावरीत चालताना क्षत्रियरूपी वीर पुरुष दिसत आहेत. इकडे राजवाड्यात कुजबूज सुरू होते की क्षत्रिय स्वयंवरात एका तपस्व्याचं काय काम. राजा रेणू उपस्थितांना समजावणीच्या सुरात नम्रपणे सांगतात, जमदग्नी यांचं रक्त देखील क्षत्रिय कुलातील आहे. त्यांचं मातुल घराणं क्षत्रिय आहे. राजा गाधी त्यांचं बोलणं मध्येच तोडत उपस्थित राजे, महाराजे, अपमान अपमान करत उठून उभे राहतात. क्षत्रिय हा क्षत्रिय असतो, संपूर्ण क्षत्रिय. हा गोसावडा आमच्यासोबत स्वयंवरात उभा टाकणार, असं म्हणत संतापलेल्या राजपुत्रांनी आपली शस्त्रास्त्र उपासली. समोरील दालनातून राजकुमारी रेणुका हे दृश्य श्वास रोखून पाहत होती. तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून सखी अनुराधा तिला शांत करू पाहत होती. आणि अचानक राजपुत्रांच्या हातून असंख्य बाण सुटले. बाणांचा तो पाऊस महालाच्या दारावर आला आणि त्या बाणांनी ते दार बंद झालं. राजा रेणू व्यथित झाले. साक्षात जमदग्नींचा अपमान. बंद झालेल्या दाराकडे एक दृष्टी टाकत जमदग्नींनी आपल्या पित्याकडे पाहिलं आणि त्यांना वंदन करून त्यांनी आपल्या भात्यातून 3 बाण काढून त्याचं दिव्य चक्र त्या दरवाजाच्या दिशेने सोडलं. क्षणार्धात बाणाचा तो जाळेरूपी दरवाजा मोकळा झाला आणि त्यातून दिव्य असे हे दोन्ही तेजोपुरुष आत गेले. सगळे राजपुत्र तलवार उपसून त्याच्या दिशेने पुढे येणार, तोच जमदग्नींनी एका मागोमाग एक असे बाण सोडत त्यांना उभ्या जागीच बंदिस्त केलं. त्यांचं ते धनुर्विद्येतील कौशल्य पाहून सारेच अवाक झाले. राजकुमारी रेणुकेने अत्यानंदाने आपल्या सखीला अनुराधेला मिठी मारली. जमदग्नींना प्रथम दर्शनीच पाहताच राजकुमारी रेणुकेने त्यांना आपला पती म्हणून स्वीकारलं होतं. राजकुमारी रेणुकेने आपल्या पित्याच्या साक्षीने फुलांची माळ जमदग्नींच्या गळ्यात घातली आणि महात्मा रुचिकांचे आशीर्वाद घेतले. पुत्रवती भव, साक्षात नारायण तुझ्या उदरी जन्म घेव. महात्मा रुचिकांचे हे शब्द कानावर पडले आणि रेणुकेचा चेहरा खुलला.
उपस्थित सारेजण महात्मा रुचिक आणि जमदग्नींचा जय जयकार करू लागले. सनईचे सूर वातावरणात पसरले. 2. ऋषीपत्नी. राजमहालात राहणारी राजकन्या रेणुका आता ऋषी जमदग्नींच्या आश्रमात आनंदात राहत होती. तिच्या लाडक्या कामधेनूची काळजी ती स्वतः घेत होती. भल्या पहाटे गाईच्या धारा काढणारी, गोमयामध्ये हात घालून जमीन सारवणारी रेणुका आता ऋषीपत्नी झाली होती. एका पाठोपाठ एक असे 4 दिव्य पुत्र माता रेणुकेच्या पोटी जन्माला आले. महर्षी जमदग्नींचा दिवस भागीरथीच्या तीरावर स्नान, संध्या, जपजाप्य उरकून सुरू होत असे. वनातील विविध वनस्पतींच्या औषधी गुणासंबंधी त्यांचे प्रयोग सुरू होते. तासनतास ते लेखनात गर्क होते. जणू आपल्या कार्याशी ते एकरूप होत होते. रेणुकाही त्यांना पाहत तितकीच तल्लीन होत असे. एका भल्या पहाटे अचानक रेणुका उठून बसली. शांत झोपलेल्या जमदग्नींना तिने उठवलं आणि तिने जमदग्नींना आतुरतेने सांगितलं, मला स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नदृष्टांत? चेहऱ्यावर स्मितहास्याने जमदग्नीने विचारलं. साक्षात भगवान नारायण माझ्या स्वप्नात आले होते आणि म्हणाले, मी तुझ्या उदरी जन्म घेणार आहे. हे सांगताना रेणुकेचे डोळे आनंदाने चमकत होते. ते पाहून जमदग्नी यांना हसू फुटलं. लाडीकपणे रागावत रेणुका रुसून दुसऱ्या दिशेला वळली. हळूच तिच्या कानाजवळ आपले ओठ नेत जमदग्नी म्हणाले, हे तर विधिलिखित आहे. जमदग्नींचे हे शब्द कानी पडतात तितक्याच वेगाने रेणुकाने वळून आपल्या पतीकडे पाहिलं. इंद्रदेवांनी जेव्हा मला कामधेनुरूपी प्रसाद दिला होता तेव्हाच दैदिप्यमान आणि साक्षात नारायणाचा अंश असलेला पराक्रमी पुत्र या भृगुकुलामध्ये जन्म घेणार आहे आणि त्याचं पितृत्व तुला स्वीकारावं लागेल असा आशीर्वाद देखील दिला होता. तेच शब्द पिताश्रींच्या मुखाने आपल्या लग्न समारंभात देखील आशीर्वाद स्वरूप उमटले होते. याचा अर्थ माझा स्वप्नदृष्टांत सत्य होणार? अर्थातच, असं म्हणत जमदग्नी पुन्हा हसले. वैशाख शुद्ध तृतीया. रेणुकेला आज खूप अस्वस्थ वाटत होतं. आकाशाकडे पाहत जमदग्नी यांनी भक्तिभावे नमस्कार केला. नमो नारायण. ऋषी आश्रमातील या पर्णकुटीवर नाजूक सुगंधी फुलांचा सडा पडू लागला. पृथ्वी तलावर 4ही दिशेला शंखनाद घुमू लागला. आकाशातून एक तेजस्वी गोल आश्रमाच्या दिशेने झेपावला. पर्णकुटीतून लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला आणि बाहेर उभे असलेले 4ही रेणुकापुत्र रुमणवत, सुषेण, वसू, विश्वावसू तसंच इतर ऋषीसेवक देखील आनंदाने नाचू लागले. रेणुका मातेच्या पदराआड स्तनपान करणाऱ्या गोड बाळाने पदर बाजूला सारत बाहेर पाहिलं. त्याची सारी ज्येष्ठ भावंड जणू त्याच्या मुखदर्शनाची वाट पाहत होती. आश्रमाबाहेर जमदग्नी आपले पिता रुचिक यांच्यासोबत चर्चा करत होते. नारायणांचा अंश जन्माला आला आहे, त्याचं नाव राम. रुचिक यांचे शब्द वाऱ्याच्या वेगाने सर्व दिशांना पसरले. साऱ्यांच्या तोंडी आता फक्त एकच नाव होतं, राम. 3. अकृतव्रण. दिवस, मास, वर्ष पाहता पाहता उलटली. एका पहाटे हिमालयाच्या रांगांमधून एका बालकाची करुण किंकाळी ऐकू आली. 2 कान त्या दिशेला उभे राहिले. 2 विलक्षण तेज असलेले नेत्र त्या दिशेला रोखून पाहू लागले. एका गोड गुबगुबीत गोऱ्यापान 14 वर्षाच्या बालकाच्या मागे एक अक्राळ विक्राळ वाघ लागला होता. ते बालक जीवाच्या आकांताने पळत होते आणि वाघ त्याला आपल्या भल्या मोठ्या जबड्याने पकडू पाहत होता. रुद्राक्ष माळा बांधलेले दोन्ही भाऊ ताठरले. वाघाने त्या बालकावर झेप घेतली आणि अचानक वाऱ्याच्या वेगाने एक परश आला आणि वाघाचं मुंडकं धडापासून वेगळं करून गेला. जितक्या वेगाने परशु हातातून सुटला होता त्याच वेगाने तो पुन्हा दुसऱ्या हाती येऊन स्थिरावला होता. एक अजेय योद्धा समोर उभा होता. काळा तकतकीत केशसंभार खांद्याच्या खाली रुळत होता. छातीपर्यंत रुळणारी दाढी त्या तेजस्वी चेहऱ्याला शोभून दिसत होती. दोन्ही दंडांमध्ये रुद्राक्षमाळा घट्ट रुतून बसल्या होत्या. बलदंड शरीरयष्टी, गुडघ्यापर्यंत कमरेला व्यवस्थित कसलेलं वस्त्र, हातात अर्धचंद्राकृती चमकणारा धारदार परशु. श्वेत हिमालयात त्या योद्ध्याभोवती जणू ब्रह्मांड फिरत होतं. आपण मला एक नवीन जन्म दिलात. आता आपणच माझे माता पिता. हा आपला पुत्र पुढील संपूर्ण आयुष्य आपल्या सेवेत घालवू इच्छितो. त्या बालकाने दोन्ही हात जोडत त्या योद्ध्याच्या पायावर आपलं डोकं ठेवलं.
तुला आता भिण्याचं कोणतंही कारण नाही. व्याघ्राकडून तुला कोणताही व्रण अथवा इजा होण्या अगोदरच माझ्या परशुने त्याचा बळी घेतला. आजपासून तू अकृत व्रण. आणि आपण? त्याच्या निष्पाप प्रश्नावर हसून ते उत्तरले, राम. बालक गोड हसला आणि चकाकणाऱ्या परशुकडे पाहत म्हणाला, परशुराम. दोघे आश्रमाच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना अनेक हिंस्र पशु भेटले. त्यांना पाहून आकृत व्रणाची भीतीने गाळण उडत होती. परंतु पशुपक्ष्यांसोबत सहजतेने गप्पा मारणाऱ्या रामसोबत हिंस्र पशु देखील अगदी पाळीव पशुसारखे वागत होते. 4. व्यभिचारिणी. रेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचं मडकं बनवत असे आणि जमदग्नींसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचं वेटोळं ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडकं ठेवून घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. एका भल्या पाटे नित्य नियमाप्रमाणे रेणुका मलप्रभा नदीवर स्नानास गेली. चंद्रकोर पश्चिमेला खूपच सुंदर दिसत होती. तिचा शांत निळा प्रकाश सगळीकडे पसरला होता. हातातील घडा बाजूला ठेवत ती त्या पाण्यात उतरली. पलीकडून कसला तरी आवाज येत होता. तिने त्या दिशेला पाहिलं. त्या सुंदर चंद्रप्रकाशात गंधर्वराज चित्ररथ आणि काही गंधर्व स्त्रिया पाणी उडवीत जलक्रीडा करत होत्या. मंजूळ स्वरात तंतुवाद्य वाजवीत मुक्तपणे गात होत्या. त्यांची ती जलक्रीडा रेणुका पाहतच राहिली. तिलाही गंमत वाटत होती. आपल्या पतीसोबत अशी जलक्रीडा आपण केली तर? नुसत्या विचारानेच ती पार लाजून गेली होती. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चात्ताप झाला. बराच उशीर झाल्यामुळे स्नान उरकून ती वाळूचं मडकं बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडकं बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. चंद्रास्त झाला होता. आकाशात लाली पसरू लागली. रेणुका रिकाम्या हाती आश्रमाच्या दिशेने चालू लागली. आपल्याला उशीर झाला ही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने अंगणात प्रवेश केला. आश्रमाच्या दारी क्रोधित चेहऱ्याने तिच्याकडे पाहत असलेल्या जमदग्नींचे तिने पाय धरले. दूर हो. पत्नी म्हणून हा अधिकार तू गमावलेला आहेस. आर्य, क्षमा असावी. मी विचारांमध्ये वाहले, परंतु मोहाच्या त्या क्षणी देखील मी आपल्याशिवाय इतर कोणाचाही विचार केला नाही. ऋषीपत्नी असताना जलक्रीडेच्या भोगाची तुला इच्छा झाली. तू व्यभिचारिणी आहेस. क्रोधाने लाल झालेल्या जमदग्नींनी आपल्या पुत्रांना त्यांच्या मातेचा वध करायचा आदेश दिला. रुमणवध, सुषेण, वसू, विश्वावसू, पितृआज्ञा कशी पाळावी या विवंचनेत होते. जमदग्नींच्या क्रोधाने तिथे भयान वादळ उठलं होतं. वारा बेभान वाहू लागला. पानं, फुलं, माती चारही दिशेला उडत होती. पक्ष्यांच्या चित्कारांनी आसमंत दणाणलं होतं. त्याचवेळी परशुधारी परशुराम तिथे पोचले. पितृआज्ञा झाली. रामा, तुझ्या सर्व भावांनी पितृआज्ञेचं उल्लंघन केलं आहे. तू माझी आज्ञा पाळशील याची मला खात्री आहे. या पापिणीचा वध कर. तुझ्या या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला या पृथ्वी तलावरून नाहीसं कर. परशुरामांनी पितृआज्ञा पाळत आपल्या मातेच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आणि त्यांचे चारही भाऊ रुमणवध, सुषेण, वसू, विश्वावसू माता रेणुकेच्या पुढे येऊन उभे टाकले. अंब अंब, मला क्षमा कर म्हणत डोळे बंद करून परशुरामांनी परशू फेकला. चारही ज्येष्ठ भावंडांची मस्तकं चिरत परशू माता रेणुकेचं मस्तक चिरून परतला होता. परशुरामाच्या डोळ्यातून आसवं ओघळत होती. समोर त्यांची प्रिय माता आणि भावंड निपचित पडली होती. जमदग्नींचा राग आता शांत झाला होता. रामा, तुझ्या पितृसेवेने मी संतुष्ट झालो आहे. काय हवं ते माग. क्षणाचाही विलंब न करता परशुराम म्हणाले, तात, माझी माता आणि माझे प्रियबंधू मला परत मिळावेत आणि झाल्या प्रकाराचं त्यांना विस्मरण व्हावं. मला मातृहत्येच्या पापातून मुक्तता मिळावी तात. निपचित पडलेल्या आपल्या परिवाराकडे पाहत जमदग्नींनी डोळे मिटले. पश्चात्ताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मंत्रोच्चारण करत कमंडलूमधलं पाणी त्यांनी शिंपडलं आणि स्वप्नातून बाहेर यावं तसे सारे उठून उभे राहिले आणि त्यांना बिलगून परशुरामांनी आपल्या आसवांना मोकळी वाट करून दिली.
कामधेनू. उग्र तपस्या करून आता जमदग्नींनी क्रोधाला जिंकलं होतं. दुसरीकडे महिष्मती नगरीच्या भव्य राजप्रासादात सम्राट कार्तवीर्य म्हणजे सहस्रार्जुन अस्वस्थपणे फेऱ्या घालत होता. गर्गमुनी त्याला भेटायला आले होते. नमस्कार गुरुवर्य. राजाने त्यांचं स्वागत केलं. काही खास प्रयोजन येण्याचं? राजाच्या प्रश्नाचं मुनीवर उत्तर देऊ लागले. आज विश्वावसूची भेट झाली. विश्वावसू? जमदग्नीपुत्र. गेले काही दिवस हाय सैनिक आश्रमात येऊन त्रास देत आहेत. उग्र तप साधनेने जमदग्नींनी क्रोधावर विजय मिळवला आहे. अन्यथा मुनिवर, आम्ही सम्राट कार्तवीर्य आहोत, अर्थात सहस्रार्जुन. भार्गव आमचा सामना करणार. राज्य दरबारात एक विकल हास्य गुंजलं. मुनिवर, माझे सैनिक माझ्या आज्ञेचं पालन करीत होते. राजन? हो गुरुवर्य. कामधेनू, इच्छापूर्ती करणारी कामधेनू, जे एक अलौकिक रत्न आहे आणि रत्नांचा भोक्ता राजा असावा, ऋषी नव्हे. राजन, कामधेनू हा इंद्राचा प्रसाद आहे. विनाशाकडे नेणारा हा विचार सोडून दे. सचिव चंद्रगुप्त युक्तिवादाने म्हणाला. तसे राजा हा तर पृथ्वीचा स्वामी. मग कामधेनू राजप्रासादी असली काय किंवा आश्रमात असली काय? मग तिनं आश्रमातच राहू दे. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत गर्गमुनी राजप्रासादातून बाहेर पडले. सम्राट कार्तवीर्याला हा आपला अपमान वाटला. गर्गमुनी गेल्या दिशेकडे पाहताना सम्राट कार्तवीर्याचे डोळे रागाने लाल होऊ लागले. राजमहालाच्या द्वाराकडे रागाने पाहणाऱ्या सम्राटाच्या मनात काय चाललं आहे ते त्याच्या चाणाक्ष सचिव चंद्रगुप्ताने अचूक ओळखलं. आकाशात धुळीचे लोट उठले. सम्राट कार्तवीर्य आपल्या असंख्य सैनिकांसह गरुडरूपी रथावर आरूढ होऊन सचिव चंद्रगुप्तसहित जमदग्नींच्या आश्रमात पोहोचला. महर्षी जमदग्नी, रेणुकामाता, ऋषीपुत्रांनी सम्राटाचं आदरातिथ्य केलं. त्यांना उपहार स्वरूप उंची वस्त्र आणि अलंकार एका तबकातून देण्यात आलं. ते पाहून सम्राट कार्तवीर्याच्या भोवया उंचावल्या गेल्या. अतिथी देवो भव. या मौल्यवान उपहाराऐवजी जर आम्ही आपणाकडे कामधेनू मागितली तर? सम्राट कार्तवीर्याचे हे उद्गार ऐकून काय बोलावं कोणालाच काही सुचेना. सम्राट न राहवून कामधेनूपाशी गेला. तिला स्पर्श करायला जाताच ती सरळ जमदग्नींजवळ जाऊन त्यांचे हात चाटू लागली. चंद्रगुप्तांनी आपल्या सैनिकांना खुणावलं. वत्से, तुझं रक्षण तूच कर. जमदग्नींचे हे शब्द ऐकताच तिला पकडायला आलेल्या सैनिकांना तिने सळो की पळो करून सोडलं. चंद्रगुप्ताला शिंगावर मिरवत तिने आश्रमाला एक प्रदक्षिणा घालून त्याला एका विशाल वृक्षावर फेकून दिलं. सहस्र बाहूंचं बळ ज्याला प्राप्त आहे अशा या सहस्रार्जुनाने नर्मदा तीरी असलेल्या नागलोकांचा नायनाट केला. सर्व शक्तिमान अशा लंकाधिपती रावणाला ज्याने नमवलं अशा या सम्राट कार्तवीर्यासोबत कामधेनू असे मैदानी खेळ खेळणार का? असं गर्वाने म्हणत त्याने आपल्या मंत्रशक्तीने एक दोरखंड कामधेनूच्या दिशेने फेकला आणि आपल्या विराट रथाला बांधून तो तिला खेचत घेऊन गेला. सारेजण जमदग्नींना विनवण्या करत होते, परंतु ते मात्र शांत चेहऱ्याने कामधेनू गेल्या दिशेला पाहत होते. संघर्ष. सूर्य मावळतीला चालला होता. परशुराम आणि अकृतव्रण आश्रमात आले. समोरील दृश्य पाहून ते दोघेही स्तब्ध झाले. ऋषी आश्रमाची धूळधाण झाली होती. पडलेली पर्णकुटी, झाडं झुडपं, पालापाचोळा सारे ऋषीसेवक ते आवरण्याचा प्रयत्न करत होते. महर्षी जमदग्नी एका वृक्षाखाली डोळे मिटून शांत बसले होते. कामधेनू जागेवर दिसत नव्हती. माता रेणुका कामधेनू गेलेल्या दिशेला भरल्या डोळ्यांनी पाहत होती. हे दृश्य पाहून परशुरामाचे डोळे रागाने लाल होऊ लागले. तिथे घडलेली घटना विश्वावसूकडून कळल्यावर परशुरामाची परशुवरील मूठ भयंकर क्रोधाने आवळली गेली. ते तडक तिथून निघाले. सोबतीला त्यांचे चारही भाऊ आणि त्यांचा मानसपुत्र अकृतव्रण देखील होताच. महिष्मती राज्याला आता परशुरामाच्या क्रोधाचा सामना करावा लागणार होता. महिष्मती राज्याच्या दिशेने परशुरामाची पावलं वायुवेगाने चालत होती. प्रत्येक पावलासोबत एक नवीन वादळ निर्माण होत होतं. परशुरामाच्या क्रोधाला काही प्रमाणात आवर घालणं जरुरीचं होतं, अन्यथा संपूर्ण महिष्मती नगरीचा विनाश अटळ होता. मार्कंडेय ऋषी त्याच वनमार्गात तपश्चर्याला बसले होते.
परशुराम आणि इतर जमदग्नी पुत्रांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. राजाचा धर्म प्रजापालन. पण इथे उन्मत्त झालेला राजा आपला धर्म विसरला आहे. जो राजा आपल्या प्रजेचं शोषण करतो त्याला शिक्षा करणं गरजेचं असतं. संयमी तपस्वींसाठी संघर्ष हा अंतिम शब्द पण अटळ असेल तर तो जरूर करावा. मार्कंडेय ऋषींनी दिलेलं हे मार्गदर्शन घेऊन परशुराम निघाले. आकृतव्रण आणि सारे ज्येष्ठ बंधू पुढे चालले होते आणि त्यांच्या मागे परशु खांद्यावर टाकून राम चालले होते. चंद्राच्या शांत निळसर प्रकाशात त्यांचा तो दिव्य परशु चमकत होता. त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत हात जोडत मार्कंडेय ऋषी उद्गारले, नारायणा, आम्ही ओळखले आपल्याला. आपल्याला आशीष देण्याइतके हात मोठे नाहीत हो आमचे. जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावर अहंकाराचा दानव वाढला तेव्हा तेव्हा नारायण नररूपात पृथ्वीवर प्रकटले. ह्या अवतारात अनेक कार्य तुमच्या हातून घडणार आहेत. ही तर एक सुरुवात आहे. अजून अनेक वादळे यायची बाकी आहेत. मार्कंडेय ऋषींच्या डोळ्यांमध्ये येणाऱ्या काळाची रूपरेषा स्पष्टपणे दिसत होती. अवतार पुरुषांचा जन्म हा संघर्षासाठीच झालेला असतो. सहज जीवन जगताना सकल जनांचा उद्धार कसा होऊ शकेल? परशुराम अवताराचं कार्य सुरू झालं होतं. आकाशातून समस्त देवगण नम्रपणे भगवान परशुरामांसमोर नतमस्तक झाले होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.